गॅस टंचाईच्या काळात ठाण्यामध्ये 24 तास कंट्रोल रूम सुरू आहे. ठाणेकरांसाठी ही बातमी आहे. महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता सतर्क झालंय. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि ठाणे जिल्ह्यात 24 तास कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. या समित्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी हे देखील यांचा देखील समावेश आहे. या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीमध्ये आता रुग्णालये, शासकीय वसतिगृह, शाळा महाविद्यालयांतील मेस, मध्यान्ह भोजन योजना आणि सामुदायिक स्वयंपाकगृह या सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिलं जात आहे. राज्य सरकारने नागरिकांना गॅसचा तुटवडा नसल्याची ग्वाही देत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय. राज्यातील गॅस उत्पादनही वाढवण्यात आलेत आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं देखील म्हटलं जात आहे. या गॅस टंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे प्रशासनाने हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्ष सुरू केलाय आणि त्यासोबतच 24 तास सेवा उपलब्ध देखील ठेवण्यात आली आहे. युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक 8169230665 हा जारी केलाय आणि 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित केली आहे. गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप यांना योग्य सूचना दिल्या असून आता देखरेख आणि नियंत्रण देखील ठेवण्यात येते. पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसांच्या कालावधीमध्ये ते प्राप्त होत आहे. सध्या तरी तुटवडा नाही आहे आणि त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नका असं आवाहन शिधावाटप अधिकाऱ्यांनी केलंय.